नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण मटन करी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते मटन आता हळद आणि मीठ लावून स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडे आपण आता फोडणीसाठी कांदा कापून घेऊयात. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते. एकच कांदा घेतला होता. एक कांदा मी याच्यासाठी फोडणीच्या मसाल्यासाठी काढून ठेवलेला आहे बाजूला. हा एकच घेतला. तर आपण आता याची फोडणी करूया. कुकर ठेवते. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, थोडंसं जिरं टाकणार आहोत आपण ह्यामध्ये. तेल तापलं की आणि त्यानंतर तेजपान टाकणार आहोत. ते जिरं टाकलं, तेजपत्ता टाकेल आणि चिरलेला कांदा टाकून घेईल. मस्तपैकी ब्राऊन कलरचा होईपर्यंत किंवा गुलाबी कलरचा होईपर्यंत आपण छान ह्याला तळून घेणार आहोत. मस्त इथे छान आपला कांदा तळला गेलेला आहे. यामध्ये आता मिरची पावडर, हळद आणि मीठ हे मी टाकून घेणार आहे. तिघंच्या तिघं छान मिक्स करून त्यामध्ये आपण आता जे मटण मी हळद आणि मीठ लावून धुवून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. इथे छान एकजीव करून घेऊ आणि त्याला पाणी सुटेपर्यंत फुल गॅसवर असं मस्तपैकी कचलून घ्यायचं. त्याला पाणी सुटेपर्यंत राहू द्यायचं असंच. त्यानंतर गरम करत ठेवलेलं पाणी मी गरम पाणी ह्यामध्ये टाकायचं. छानसं एकजीव झालेलं आहे हे. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. पाणी गरम झालेलं नाही अजून. गरम पाणी ह्यामध्ये टाकून मस्तपैकी याच्या आपण 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मटण छान शिजून जातं 5 शिट्ट्यांमध्ये. आणि याचं कुकरचं झाकण लावून घेते आता आणि 5 शिट्ट्या काढून घेऊया. चला तर मग आपण आता मसाला रेडी करून घेऊ. इथे मी घेतलेलं आहे कांदा, आलं, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आता ही कोथिंबीर न भाजता बाकीचे सर्व जिन्नस मी भाजून घेणार आहे लोखंडी तव्यावर. इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. ह्यामध्ये मी बिलकुल पण तेल टाकणार नाही आहे. असाच मसाला, तो कांदा किंवा खोबरं, आलं, लसूण हे असंच भाजणार आहे न तेल टाकता. मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. अगोदर कांदा भाजायचा, मग खोबरं, त्यानंतर मग आलं लसूण.
ते आता खोबरं टाकून घेऊ आपण, थोडंसं अजून भाजू याला. खोबरं टाकून त्यानंतर मग आलं लसूण टाकूया. या भाजण्याच्या प्रोसेसलाच खूप वेळ लागतो. बघा अशा पद्धतीने भाजलं आहे मी. त्यामध्ये आता लसूण आणि आलं टाकून घेतलं. अजून थोडंसं भाजू देणार. मग गार झाल्यावर कोथिंबीर टाकून छान त्याची पेस्ट करून घेणार. इथे भाजून झालेला आहे आपला हा मसाला, बघू शकता तुम्ही. गरम तव्यावरच ते थोडा वेळ तसंच राहू द्यायचं. वरून कोथिंबीर टाकून ठेवायची. गार झालं की दळून घ्यायचं. मिक्सरमध्ये काढून ठेवते. चला तर मग आता आपण हे दळून घेऊया. तर आपल्या इकडे 5 शिट्ट्या होऊन कुकर गार झालेला आहे. भाजी शिजलेली आहे की नाही ते बघून घ्यावं लागेल आपल्याला ना. कधी कधी 5 शिट्ट्यांनी पण काही भाजी शिजत नाही. छान शिजलेली आहे भाजी, बघतानाच ते समजून जातं आपल्याला. एकदम सुंदर शिजलेली आहे. आता आपण फोडणी करून घेऊ भाजीला. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये आता तेल टाकणार. मटणाची भाजी आहे म्हणून थोडंसं तेल जास्तच जाईल त्याला आज. तेल अजून तापलेलं नाही आहे खास. तापलंय आता. इथे टाकून घेऊ मसाला. मध्यम आचेवर हे सगळं तळायचं. हा मसाला भाजलेला असतो त्याच्यामुळे त्याला जास्त फ्राय करायची गरज पडत नाही. छान असा खरपूस भाजून घेऊया आपण. मस्त तळून झालेला आहे हा. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. प्रत्येकाची भाजी करण्याची टेक्निक वेगळी वेगळी असते. यामध्ये आता मी मसाले टाकते. छान तळून झालेला आहे मसाला हा आपला, जे वाटण होतं ते. कारण ते ऑलरेडी भाजलेलं होतं म्हणून जास्त त्याला अजून तळायची गरज पडणार नाही. हा सिद्दीपूरचा मटण मसाला आहे, हा मी टाकला इकडे. त्यानंतर सिद्दीपूरचा काळा मसाला, सिद्दीपूरची हळद आणि सिद्दीपूरची लाल मिरची पावडर हे पण मी टाकलेलं आहे. थोडंसंच घेतलं आहे लाल मिरची पावडर. हे सगळं एकजीव करून घेऊया. आणि यामध्ये थोडं थोडं जे मटणाचं पाणी आहे ना ते टाकून हा जो मसाला आहे हा शिजवून घेऊ आपण छानपैकी.
मसाला हा शिजवला ना त्याच्यानंतर तो फुगतो आणि भाजी थोडीशी घट्ट होते. ही चरबी जी आहे ही चरबी पण मी याच्यातच वितळवून घेणार आहे. भाजीला जी तवंग असते ना, तरंग, ती छान येते. थोडं 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 आता आपण मटणाचं पाणी घालून हा मसाला शिजवून घेऊ. हळूहळू ही चरबी जी आहे ती वितळून जाईल. बघा मसाला कसा फुगून आला. म्हणजेच ती जी भाजी आहे ना ती घट्टसर होते मग छानपैकी. असं थोडं 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 पाणी करून टाकून मस्त शिजवून घ्यायचा. खूप छान सुगंध सुटलेला आहे या मटणाची भाजी खायला. व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे पण तुम्हाला थोडंसं डिटेल्समध्ये दाखवायची फोडणी देताना. अशा पद्धतीनेच फोडणी द्यायची. भाजी खूप छान लागते. असे सगळे पीस आता टाकून घेऊ आपण मटणाचे. जे उरलेलं पाणी असेल आहे ना आता हे मटणाचं, ते पण आपण यामध्ये टाकून देऊया. यामध्ये आता आपल्याला जसं पातळ घट्ट भाकरीसोबत खायची, त्याच्यामुळे थोडीशी पातळच भाजी करायची आहे. तुमच्यावर आहे तुम्हाला कशी भाजी घ्यायची, घट्ट की पातळ. तर मी इकडे पाणी उकळत ठेवलेलं होतं. उकळलेलं पाणी मी इथे आता टाकणार आहे. उकळलेलं पाणी टाकल्यामुळे काय होतं, ही जी तवंग असते ना ती तवंग पण खूप छान येते. म्हणून उकळतं पाणी टाकायचं ह्यामध्ये. अशी कन्सिस्टन्सी आहे. यामध्ये आता मी चांगली उकळली की भाजी त्यात एसूरचं पीठ टाकणार, सिद्धी फूड्सचं. त्याच्याने भाजीला चव पण येते आणि घट्टपणा पण येतो भाजीला थोडासा. मीठ टाकलेलं होतं आधी शिजायला, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं. तर मी आता कुकरमध्येच ते हे आहे एसूरचं पीठ, ते घेऊन घोळून आणि यामध्ये टाकून देते. छान उकळते आपली भाजी. आता ह्यामध्येच मी कुकरमध्येच एसूरचं पीठ 2 चमचे घेतलं. पोहे खायचे 2 चमचे. आणि त्याच्यातच आता ही वरची तवंग टाकून आणि ते टाकून देऊया आपण त्यामध्ये. अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. एसूरचं पीठचं जे घोळ बनवलेला होता तो, त्याचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं, म्हणजे व्हिडिओच काढला गेला नाही तो. याच्यात मी टाकलेलं आहे ते. वरून आता कोथिंबीर टाकली. तिला मस्त मंद गॅसवर थोडंसं गदगद उकळू देऊ आणि मग वाढायला घेऊया आपण. खूप छान सुगंध सुटलेला आहे घरात. भूक पण जोरात लागली आहे. आता इथे मस्त भाकर मोडायची.
वरून भाजी टाकायची, कांदा, लिंबू, काकडी घ्यायचं मस्त, नागलीचा किंवा उडदाचा पापड आणि मस्त ताव मारायचा. करून बघा अशी भाजी तुम्ही. आवडली असेल भाजीची रेसिपी तर लाईक करा, कमेंट्स करा. आवडली असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक किंवा सबस्क्राईबचं बटन माझा खूप आनंद वाढवतं. मी खूप मेहनत घेते व्हिडिओ बनवायला, म्हणून बघा कशी वाटते भाजी. एकदम सुंदर, खूप छान. चला मग या जेवायला. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.